श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 28. पिंगलेचा मनी प्रवेश आणि भरतरीचा शोक. या अध्यायाचे नीतीपठण केले असता एका गुणवान स्त्रीशी विवाह होईल व ती स्त्री अखंडपणे सेवा करेल. अध्यायाला सुरुवात होत आहे. श्री गुरु दत्तात्रयांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडून 12 वर्षाची मुदत मागून घेऊन भरतरी सैन्यासह अवंतीस परतला. पिंगलेसह त्याचा प्रपंच पूर्ववृत्त सुरू झाला. एके दिवशी रात्रीचे भोजन झाल्यावर तो पिंगलेच्या महालात गेला. तेथे ते दोघे प्रेमाने गोष्टी करू लागले. पिंगला म्हणाली, महाराज, तुमचे माझ्यावरील निसीम प्रेम पाहून मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो. आपण दोघे एकमेकांसाठी जन्माला आलो आहोत. तुमच्या वाचून मी जगूच शकत नाही. मला मरण यायचेच असेल तर ते तुमच्या आधी यावे. तसे झाले असते मी स्वतःला भाग्यवान समजेन. ते ऐकून भरतरी म्हणाला, प्रिय, मरण कोणाच्या हातात आहे का? जर तुझ्या आधी मला मरण आले तर तू काय करशील? ते ऐकून पिंगलेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती म्हणाली, नाथा, दुर्दैवानं तसे झाले तर मी तुमच्यासह अग्नीत प्रवेश करीन. त्यावर भरतरी म्हणाला, अगं, बोलणे आणि करणे यात जमीन आसमानचे अंतर असते. या जगात प्राणाहून प्रिय कोणतीच गोष्ट नाही. तेव्हा मजा करू नकोस. पिंगला म्हणाली, नाथा, उगीच कशाला सतीची परीक्षा घेता? मी मला वैव्यांचा कलंक कधीही लावून घेणार नाही. यावर भरतरीने कोणतेही भाष्य केले नाही. तिची युक्तीने परीक्षा घ्यावी असे ठरवून तो शांत बसला. पुढे काही दिवसांनी शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्याला एकाएकी पिंगलेच्या वचनाची आठवण झाली. यावेळी तिच्या भाषणाचा खरे कोटेपणा पाहावा म्हणून त्याने एका मृगाला मारले आणि त्याच्या रक्तात आपले वस्त्र भूषण भिजविले. ते एका विश्व स्वसेवकाकडे दिला आणि त्याला म्हणाला, तू अवंतीस जाऊन या वस्तू पिंगलेला दाखव आणि अरण्यात शिकार करताना वाघाने झडप घालून युवराजांचा प्राण घेतला असं सांग. हे काम अगदी गुप्तपणे झाले पाहिजे. तेव्हा भरतरीच्या आज्ञेनुसार पिंगलेची भेट घेऊन ते रक्ताळलेले वस्तू तिला दाखवल्या आणि भरतरीच्या निधनाची दुःखद वार्ता तिला सांगितली. ते ऐकून पिंगलीला मोठा धक्काच बसला. ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. तिचे रडणे ऐकून भरतरीच्या इतर बायका भयभीत झाल्या. तिने निधनाचे वृत्तांत ऐकून तिने एकच आकांत मांडला. हा म्हणता ही बातमी नगरात पसरली आणि लोक शोकाकुळ झाले. पिंगलीने स्वतःला सावरले आणि सहगमनाचा निर्धार करून सेवकांना चिता तयार करण्यास सांगितले. त्यानंतर भरतरीचा मुकुट, त्याची वस्त्रे, आभूषणे परिधान करून तिने सतीचे वाण घेतले आणि आप्तजनांसह स्मशानात जाऊन स्वतःला त्या धगधगत्या अग्निकुंडात झोपवून दिले. दुःखी प्रजाजन भडकलेल्या चित्तेला व जळणाऱ्या पिंगलीला नमस्कार करून जड पावलाने परतले. ही घटना घडली तेव्हा विक्रम राजा, विक्रम, सुमती प्रधान आणि सर्व मान्यवर मंडळी मिथिला नगरीस राजा सत्यवर्म्याला भेटावयास गेले. त्यामुळं राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या. त्याचे पिंगलेच्या हट्टापुढं काहीही चालले नाही. तसेच पिंगलेने निरोप देऊन निघालेला सेवक चुकामुक होऊन अरण्यातच भटकत राहिला. त्यामुळं भरतरीलाही नगर कळाले नाही. अशा प्रकारे केवळ अज्ञानामुळे पिंगलेचा
दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास मृगया आटोपी घेऊन भर्तरी आपल्या सैनिकासह आपापल्या निधनाच्या वार्तेनं तिची काय अवस्था झाली असेल. तिने काही बरे वाईट करून घेतले नसेल ना, अशा नाना कुशंकाने त्याचे मन धडधडू लागले. कधी एकदा जातो आणि पिंगलीला पाहतो असं त्याला होऊ लागले. विचाराच्या तंद्रीत तो नगरद्वारापाशी आला. तेव्हा त्याला पाहून द्वाररक्षकांना आनंद झाला. त्याने त्या दिवसाचे नगर वृत्त त्यांना सांगितले आणि शोक वेगाने व्याकुळ होऊन पिंगला सती गेल्याचे दुःखद बातमी त्यांच्या कानावर घातली. त्या भयंकर वार्तेने भर्तरीच्या पायाखालची वाळूच सरकली. दुःख झाल्यामुळे मोठ्याने रडत तो जीवाच्या आकांताने स्मशानाकडे धावला. तेथे पिंगलीची चिता पाहताच तोही प्राण त्याग करण्यासाठी चितेत उडी मारण्यास उद्विग्न झाला. पण त्याच्या बरोबरीच्या मान्यवरांनी त्याची समजूत काढली व त्याने सैन्य चित्तेला वेढा मारून बसले. त्यामुळे भर्तरी निराशेने सुस्कारा टाकू लागला. पिंगलीचे गुण आठवून रडू लागला. शोकामुळे त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली. त्यावेळी तो सुखरूप असल्याचे कळताच त्याचे स्त्रियाजनांनी व नगरजनांनी त्यांचे सांत्वन केले. सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पिंगलीच्या चित्तेची राखण करीत व अन्नपाणी वर्ज्य करून तो तेथेच राहिला. इकडे अवंतीचे वृत्त मिथिलेस कळताच तेथील मंडळीने मोठा धक्का बसला. सुमती प्रधानास रडू आवरणा. राज्यप्रसादास सर्व शोककळा पसरली. विक्रमादी सर्व मंडळी त्वरेने अवंतीस परतली. त्या सर्वांनी भर्तरीची हरेक प्रकारे समजूत काढली, पण व्यर्थ. शेवटी विक्रमानेच पिंगलेचे उत्तर क्रिया केली. पण पिंगलेच्या शोकात मग्न झालेल्या भर्तरीने आपले स्थान सोडले नाही. आपल्या दुर्दैवाला दोष देत आपली पिंगलेच्या नावाचा उच्चार करीत तो दिवस घालवू लागला. अशी 12 वर्षे लोटली. या सर्व क्लेशामुळे त्याचे शरीर क्षीण झाले. त्याची अवस्था पाहून सूर्याला राहावेना. पुत्रमोहाने व्यतीत होऊन तो दत्तात्रेयांकडे गेला. त्यांना भर्तरीची सत्यस्थिती सांगितली. त्याने अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला. सूर्याला धीर देत म्हणाले, आपण चिंता करू नका. माझ्या शिष्य मच्छिंद्र याचा शिष्य गोरक्षनाथ याला मी पाठवतो. तो त्याच्या दृष्टीने योग्य तोच करेल. ते ऐकून सूर्य समाधानाने स्वस्थानाशी गेला. याचबरोबर अध्याय 28 समाप्त होत आहे.